श्री स्वामी समर्थ. कर्क राशींच्या व्यक्तींना जुलै 2026 यांच्यासाठी मोठे बदल घेऊन येत आहे. करिअरमध्ये यशाची संधी मिळणार आहे. आर्थिक स्थिती सुधारू शकते, पण महिन्याच्या उत्तरार्धात एक छोटी चूक मोठे नुकसान करू शकते. प्रेम, विवाह, नोकरी, व्यवसाय आणि आरोग्याच्या बाबतीत नेमके काय घडणार? कोणत्या तारखेपासून तुमचे नशीब बदलणार आणि कोणत्या गोष्टींपासून सावध राहणे आवश्यक आहे? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी काही सोपे व प्रभावी उपायही सांगणार आहे, जे केल्याने तुमच्या समस्या दूर होण्यास व तुम्हाला या महिन्यात दैवी साथ मिळण्यास मदत होईल. आणखीन एक महत्त्वाची बाब, इथे दिलेली माहिती फलादेश हा तुमच्या चंद्र राशीवरून सांगितलेला आहे, परंतु तुमच्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, ग्रहयोग, महादशा, तुमची लग्न राशी यानुसार फलादेशात मोठा फरक पडू शकतो. तुम्हाला वेगळ्या परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. तुम्ही एखादी मोठे काम किंवा महत्त्वाची योजना सुरू करत आहात किंवा प्रदीर्घ काळापासून एखाद्या अडचणीत आहात, तर तुमच्या कुंडलीनुसार मार्गदर्शन घेणे तुम्हाला फायद्याचे ठरेल. वैयक्तिक कुंडलीवरून मार्गदर्शनासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करू शकता. चला तर मग सर्वात आधी पाहूयात या महिन्याची मुख्य ग्रहस्थिती. कर्क राशींच्या व्यक्तींसाठी जुलै महिना संमिश्र पण सरासरीपेक्षा थोडा अधिक अनुकूल राहण्याची शक्यता आहे. या महिन्यात काही ग्रह उत्तम साथ देतील, तर काही ग्रहांच्या स्थितीमुळे काही बाबतीत संयम आणि सावधगिरी बाळगणे खूप आवश्यक आहे. सर्वप्रथम सूर्यग्रहाचा विचार केला तर महिन्याच्या सुरुवातीला सूर्य तुमच्या 12व्या भावात भ्रमण करेल आणि त्यानंतर प्रथम भावात प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार या दोन्ही स्थानांमधील सूर्याचे गोचर विशेष शुभ मानले गेलेलं नाही आहे. त्यामुळे या महिन्यात सूर्याकडून फारशी अनुकूल साथ मिळेल अशी अपेक्षा ठेवू नये. मंगळ ग्रह संपूर्ण महिनाभर तुमच्या लाभ भावात राहणार आहे. ही स्थिती अत्यंत चांगली मानली जाते. त्यामुळे मंगळाशी संबंधित तसेच मंगळाच्या स्वामित्वाखालील क्षेत्रांमधील तुम्हाला सकारात्मक परिणाम अनुभवायला मिळू शकतात. बुध ग्रहाची स्थिती या महिन्यात संपूर्णपणे अनुकूल नसली तरी 7 जुलैपर्यंत काही बाबतीत परिस्थिती सुधारताना दिसेल. महिन्याच्या सुरुवातीला 7 जुलैपर्यंत बुध तुमच्या प्रथम भावात वक्री अवस्थेत असेल. त्यानंतर तो 12व्या भावात प्रवेश करेल. सामान्यतः 12व्या भावातील बुध शुभ परिणाम देत नाही, मात्र स्वतःच्या राशीत असल्यामुळे काही क्षेत्रात तो चांगले परिणाम देऊ शकतो. तथापि 25 जुलैपर्यंत बुध वक्री असल्यामुळे त्याची पूर्ण ताकद मिळणार नाही. त्यामुळे बुधाकडून अतिशय मोठ्या किंवा शुभ परिणामांची अपेक्षा ठेवणे योग्य ठरणार नाही. काही निवडक बाबींमध्ये मात्र त्याचा फायदा होऊ शकतो. गुरुग्रहाची स्थिती पाहता स्थानाच्या दृष्टीने ती फार अनुकूल नसली तरी उच्च राशीत असल्यामुळे गुरु अनेक क्षेत्रांत सकारात्मक परिणाम देण्याची क्षमता ठेवतो. शुक्र ग्रह 4 जुलैपर्यंत प्रथम भावात राहील. त्यानंतर तो दुसऱ्या भावात प्रवेश करेल. या दोन्ही स्थिती सामान्यतः शुभ मानल्या जातात. मात्र 4 जुलैनंतर राहू-केतूचा प्रभाव आणि मंगळाची दृष्टी यामुळे शुक्राच्या परिणामांमध्ये काही प्रमाणात चढ उतार दिसू शकतात. शनिग्रह तुमच्या भाग्यभावात भ्रमण करणार आहेत. या महिन्यात शनी महाराज बुधाच्या नक्षत्रात असतील आणि 27 जुलैनंतर वक्री होतील. त्यामुळे शनिग्रहाकडून फार मोठ्या प्रमाणात लाभ मिळेल असे म्हणता येणार नाही. शनीकडून काही मर्यादित सहकार्य मिळण्याची मात्र शक्यता आहे. राहू स्वतःच्या नक्षत्रात आणि अष्टम भावाशी संबंधित प्रभावात असल्यामुळे त्याच्याकडून विशेष शुभ फलांची अपेक्षा दिसत नाही. केतूची स्थिती ही बहुतेक बाबतीत कमकुवत परिणाम देऊ शकते, मात्र काही क्षेत्रांमध्ये तो राहूपेक्षा किंचित चांगले परिणाम देण्याची शक्यता आहे. एकंदरीत पाहता जुलै महिना कर्क राशींच्या व्यक्तींना संमिश्र पण सरासरीपेक्षा थोडे अधिक सकारात्मक परिणाम देणारा ठरू शकतो. आता पाहूयात करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा राहणार आहे. करिअर, नोकरी आणि व्यवसाय याच्या दृष्टीने जुलै महिना तुमच्यासाठी बऱ्यापैकी अनुकूल राहण्याची शक्यता आहे. तुमच्या दशम भावाचा स्वामी मंगळ या महिन्यात अत्यंत चांगल्या स्थितीत आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रात केलेली मेहनत योग्य फळ देईल आणि तुमच्या कामाचे चांगले परिणाम दिसून येतील.
मात्र मंगळावर शनीची दृष्टी असल्यामुळे कोणतेही काम करताना घाई गडबड टाळणे अत्यंत आवश्यक राहील. काही वेळा कामांमध्ये किरकोळ अडथळे किंवा विलंब जाणवू शकतात, पण या अडचणी तुमच्या यशाच्या मार्गात फार मोठा अडसर ठरणार नाही. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा महिना सरासरीपेक्षा चांगला राहू शकतो. व्यापाराचा स्वामी शनी आणि व्यापाराचा कारक बुध यांच्या स्थितीमुळे काही बाबतीत अपेक्षित वेग मिळणार नाही. तरीही दशम भावाच्या स्वामी मंगळाची स्थिती मजबूत आहे, त्यामुळे व्यवसायात सकारात्मक परिणाम मिळवून देतील. जर तुम्ही व्यवसायात असाल तर मोठ्या प्रमाणात आर्थिक जोखीम घेण्याऐवजी विचारपूर्वक निर्णय घेणे अधिक फायदेशीर ठरेल. संयमाने आणि नियोजनपूर्वक केलेले काम अधिक लाभदायक ठरेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा महिना विशेषतः समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी काही वेळा मतभेद किंवा संवादातील किरकोळ अडचणी निर्माण करू शकतात, परंतु या छोट्या अडचणी असूनही तुम्ही तुमची उद्दिष्टे टार्गेट्स यशस्वीपणे पूर्ण करा. तुमच्या कामगिरीमुळे वरिष्ठांकडूनही तुमचे कौतुक होईल. एकूणच करिअर, नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत जुलै महिना कर्क राशीसाठी सरासरीपेक्षा अधिक अनुकूल राहू शकतो. आर्थिक स्थिती. आर्थिक दृष्टिकोनातून पाहता हा महिना तुम्हाला चांगले फळ मिळवून देऊ शकतो. 4 जुलै नंतर शुक्र दुसऱ्या भावात प्रवेश करेल. लाभाचा स्वामी धनभावात येणे ही आर्थिकदृष्ट्या शुभ स्थिती मानली जाते. त्यामुळे उत्पन्नात वाढ होण्याची किंवा अपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. लाभेश शुक्राची अनुकूल स्थिती दर्शवते की तुमच्या मेहनतीच्या प्रमाणात तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. याशिवाय कर्मभावाचा स्वामी मंगळ लाभभावात असल्यामुळे तुमच्या कामातून आर्थिक प्रगती होण्याचेही स्पष्ट संकेत आहेत. बचतीच्या बाबतीत मात्र थोडीशी सावधगिरी आवश्यक आहे. पैसे मिळाले तरी ते टिकवणे किंवा बचत करणे थोडे कठीण जाऊ शकते. अनपेक्षित खर्च वाढण्याची शक्यता असल्यामुळे आर्थिक नियोजन करणे आवश्यक राहील. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवल्यास महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थिती अधिक स्थिर राहू शकेल. एकंदरीत पाहता उत्पन्न आणि आर्थिक लाभाच्या दृष्टीने जुलै महिना अनुकूल असला तरी बचतीच्या बाबतीत संमिश्र परिणाम मिळू शकतात. त्यामुळे कमाईबरोबरच योग्य आर्थिक नियोजन आणि खर्चावर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने जुलै महिना कर्क राशींच्या व्यक्तींसाठी सर्वसाधारणपणे समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. या महिन्यात प्रथम भावावर प्रभाव टाकणाऱ्या ग्रहांची स्थिती पाहता कोणतीही मोठी आरोग्याच्या समस्या निर्माण करण्याची शक्यता नाही आहे. जर तुमचे आरोग्य आधीपासून चांगले असेल तर ते या महिन्यातही स्थिर राहण्याची शक्यता आहे. ज्यांना काही जुन्या आरोग्याच्या तक्रारी आहेत त्यांनाही हळूहळू सुधारणा जाणवू शकते. या काळात गुरु उच्च राशीत असल्यामुळे त्याचे सकारात्मक परिणाम अधिक प्रभावी ठरू शकतात. यामुळे गुरुग्रहाकडून मोठ्या नकारात्मक परिणामांची शक्यता दिसत नाही. मात्र या महिन्यात खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक राहील. अनेकदा गुरु प्रथम भावात असताना व्यक्तीला चविष्ट पदार्थांचे आकर्षण वाढते आणि त्यामुळे आपल्या प्रकृतीला न पचणारा आहार घेतला जातो. जर तुम्ही केवळ चवीसाठी अति तेलकट, मसालेदार, गोड किंवा प्रकृतीविरुद्ध आहार घेत असलात तर त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणूनच आपल्या प्रकृतीनुसार योग्य आहार, नियमित व्यायाम आणि संतुलित जीवनशैली अंगीकारणे आवश्यक आहे. 6व्या भावाच्या स्थितीनुसारही गंभीर आजारांचे विशेष संकेत दिसत नाहीत. मात्र आरोग्याचा कारक सूर्य या महिन्यात फारसा मजबूत नसल्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती टिकवण्यासाठी अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे. एकंदरीत पाहता हा महिना आरोग्याच्या दृष्टीने समाधानकारक राहू शकतो. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने जुलै महिना कर्क राशींच्या व्यक्तींसाठी चांगला आणि समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. तुमच्या पंचम भावाचा स्वामी मंगळ लाभ भावात शुक्राच्या राशीत भ्रमण करत आहे. ही स्थिती सामान्यतः प्रेमसंबंधांसाठी शुभ मानली जाते. तथापि मंगळाच्या दृष्टीमुळे काही वेळा छोट्या मोठ्या वादांची शक्यता नाकारता येत नाही, पण हे वाद गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता नाही आहे. याशिवाय
गुरुची पंचम दृष्टी प्रेम संबंधांमध्ये सकारात्मकता निर्माण करण्यास मदत करेल. त्यामुळे प्रेम संबंधांमध्ये मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता दिसत नाहीये. जर तुम्ही साखरपुडा किंवा विवाहाबाबतीत चर्चा पुढे नेण्याचा विचार करत असाल तर हा महिना त्यासाठी अनुकूल ठरू शकतो. अशा महत्त्वाच्या निर्णयांसाठी योग्य संधी मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनाबाबत बोलायचे झाले तर हा महिना सर्वसाधारणपणे समाधानकारक राहील. जरी सप्तम भावाचा स्वामी शनी काही काळापासून सरासरी परिणाम देत असला तरी इतर ग्रहांची स्थिती वैवाहिक जीवनात स्थैर्य आणि समजूतदारपणा टिकवून ठेवण्यास मदत करेल. लहान सहान मतभेद होऊ शकतात, पण मोठे वाद किंवा गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने जुलै महिना काही प्रमाणात सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देणारा आहे. तुमच्या दुसऱ्या भावाचा स्वामी सूर्य या महिन्यात विशेष अनुकूल स्थितीत नाहीये. त्याचबरोबर दुसऱ्या भावावर राहू, केतू आणि मंगळाचा प्रभाव असल्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये गैरसमज किंवा संवादातील अडचणी निर्माण करू शकतो. त्यामुळे विशेषतः महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कुटुंबातील प्रत्येकाशी संयमाने आणि प्रेमाने वागणे अत्यंत आवश्यक राहील. संपूर्ण महिनाभर बोलताना संयम, समजूतदारपणा आणि शांतता राखणे तुमच्यासाठी अधिक हिताचे ठरेल. राहूच्या 9व्या दृष्टीचा विचार करता घरगुती वातावरणात अधूनमधून काही किरकोळ अडचणी जाणवू शकतात, परंतु समजूतदारपणे वागल्यास त्या सहज दूर करता येतील. आता पाहूयात उपाय. नियमित शिवशंकराची पूजा किंवा अभिषेक करावा व शक्य असल्यास रुद्राष्टक किंवा अमोघ शिवकवच या स्तोत्राचे पठण करावे. एकंदरीत पाहता जुलै महिना कर्क राशींच्या व्यक्तींसाठी अधिक सकारात्मक ठरू शकतो. करिअर आणि नोकरीमध्ये प्रगतीची संधी, व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घेतल्यास लाभही मिळू शकतो. आर्थिक उत्पन्न चांगले राहील, मात्र बचतीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. आरोग्यही समाधानकारक राहू शकते. तुमचे दर महिन्याचे राशी भविष्य तसेच इतर ज्योतिष, धार्मिक, आध्यात्मिक माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आता सबस्क्राईब करा. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कर्क राशी असलेल्या तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा परिवारातील व्यक्तींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओत. सुहास दाणी, स्वामी ज्योतिष केंद्र.